नमस्कार. मुंबईत पिझ्झा खाणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्या डोमिनोज पिझ्झावर ग्राहकांचा मोठा विश्वास आहे, त्याच कंपनीच्या महाराष्ट्रातील 4 आउटलेट्सवर अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. आणि या कारवाईच्या केंद्रस्थानी आहेत महाराष्ट्र एफडीआयचे आयुक्त IAS अधिकारी तुकाराम मुंढे. मुंबईतील विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपरमधील RCT मॉल तसेच सातारा जिल्ह्यातील मलकापूर, कराड परिसरातील डॉमिनोज आउटलेट यांच्यावर परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. तपासणीमध्ये अन्न साठवणूक, स्वच्छता, तापमान नियंत्रण, पेस्ट कंट्रोल, अन्न हाताळणी आणि इतर फूड सेफ्टी नियमांशी संबंधित गंभीर त्रुटी आढळल्याचे एफडीआयच्या कारवाईबाबत वृत्तांत सांगण्यात आले आहेत. म्हणजेच प्रश्न फक्त पिझ्झाचा नाही, प्रश्न आहे तो आपण जे अन्न खातो ते नेमके किती सुरक्षित आहे. चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रात एफडीआयने 11 ऑगस्ट रोजी राज्यभरातील मोठ्या रेस्टॉरंट चेनच्या आउटलेट्सची विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण 104 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये डॉमिनोजसोबत KFC, पिझ्झा हट, MC डोनट्स, सबवे, बर्गर किंग, स्टारबक्स आणि मोनोगिंग्स यासारख्या मोठ्या ब्रँडच्या आउटलेटचा समावेश होता. या तपासणीत 2 स्थापनांना तातडीने व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले. 95 स्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आल्या आणि 5 फूड बिझनेस लायसन्स तातडीने निलंबित करण्यात आले. यातील 4 निलंबित परवाने डॉमिनोजच्या आउटलेटचे असल्याचे समोर आले आहे. आता मुंबईत कारवाई झालेल्या 3 ठिकाणांकडे पाहूया. पहिले ठिकाण आहे विलेपार्ले पश्चिम. इथे एफडीआयच्या तपासणीत FSSAI परवाना दर्शविणे, पिण्याचे पाणी, अन्न साठवणूक, पेस्ट कंट्रोल आणि स्वच्छता सुविधांशी संबंधित त्रुटी नोंदवण्यात आल्या. तसंच फ्रोझन आणि इतर खाद्यपदार्थ योग्य तापमानात ठेवणे आणि त्याची नियमित नोंद ठेवणे याबाबतही सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अन्न आणि इतर वस्तू वेगळ्या ठेवणे, किचनचे काही भागांची दुरुस्ती, कीड उंदीर रोखण्यासाठी उपाय, हात धुण्याची सुविधा आणि उपकरणांचे निर्जंतुकीकरण याबाबतही एफडीआयने निर्देश देण्याचे वृत्त आहे. दुसरे ठिकाण म्हणजे बोरिवली पश्चिम. इथे अन्न साठवणूक, तपासणी नियंत्रण, अन्न तपासणी, स्वच्छता आणि पेस्ट कंट्रोलशी संबंधित त्रुटी आढळल्याचे एफडीआयच्या तपासणी अहवालावर आधारित वृत्तात सांगण्यात आले आहेत. कच्चे आणि शिजलेले अन्न वेगळे ठेवणे तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची स्वतंत्र हाताळणी आणि साठवणूक करणे यावरही भर देण्यात आला. किचनमधील उपकरणे आणि भांडी व्यवस्थित स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. तिसरे ठिकाण आहे घाटकोपर पश्चिम, RCT मॉल. इथे स्वच्छता, सॅनिटायझरचे वेळापत्रक, पेस्ट कंट्रोल आणि अन्न साठवणुकीशी संबंधित नियमांचे पालन न झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. तसंच FIFO आणि FEFO सारख्या अन्न साठवणुकीच्या पद्धतीचे पालन, तापमान नियंत्रण आणि आवश्यक रेकॉर्ड ठेवण्याबाबतही त्रुटी दाखवण्यात आल्या. फक्त मुंबईच नाही, सातारा जिल्ह्यात मलकापूर, कराड परिसरातील डॉमिनोज आउटलेट्सवरही परवाना निलंबित करण्यात आला आहे. या ठिकाणी मूलभूत सुविधा, पायाभूत व्यवस्था, उपकरणे, स्वच्छता आणि पेस्ट कंट्रोल यामध्ये त्रुटी आढळल्याचे एफडीआयच्या कारवाईबाबतच्या वृत्तात नमूद आहे. अन्नपदार्थांसाठी योग्य रॅक आणि स्टोअर व्यवस्था तयार करणे, खाद्यपदार्थांची प्रयोगशाळेतील तपासणी करणे आणि त्याची आवश्यक नोंद ठेवणे अशा सुविधा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मित्रांनो, या संपूर्ण कारवाईची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे महाराष्ट्र एफडीआयचे निवृत्त सध्या IAS तुकाराम मुंढे करत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत एफडीआय संकेतस्थळावर तुकाराम मुंढे यांनी आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, महाराष्ट्र अशी नोंद आहे. अन्न गेल्या काही काळात अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीबाबत एफडीआयच्या कारवाईकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. उपलब्ध माहितीनुसार मुंबईत 25 ते 31 जुलै दरम्यान 3137 खाद्यस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईमध्ये 764 सुधारणा नोटीस आणि
65 परवाने निलंबित करण्यात आल्याचे FDIच्या आयुक्तच्या माहितीनुसार वृत्तात नमूद करण्यात आले आहेत. तसंच सुमारे 28.66 लाख किलो खाद्यपदार्थ ज्याची किंमत सुमारे 55.72 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते ते जप्त किंवा नष्ट करण्यात आल्याचेही वृत्त आहे. यामुळे आता तुकाराम मुंढेंच्या निवृत्तीखाली FDIची कारवाई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सर्वात महाराष्ट्राचा प्रश्न, या कारवाईनंतर ग्राहकांनी काय समजून घ्यायचे? पहिली गोष्ट म्हणजे एखादी मोठी ब्रँड आहे म्हणून त्याचे प्रत्येक आउटलेटमध्ये नियमाचे पालन होतच असेल असं गृहीत धरता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे फूड सेफ्टीमध्ये फक्त पदार्थांची चव किंवा गुणवत्ता महत्त्वाची नसते. अन्न कुठे तयार होतं, कच्चा माल कसा साठवला जातो, फ्रोझन पदार्थ कोणत्या तापमानात ठेवले जातात, कच्चा आणि शिजलेले अन्न वेगळे आहे का, किचनमध्ये पेस्ट कंट्रोल व्यवस्थित आहे का, काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची स्वच्छता आणि हात धुण्याची सुविधा योग्य आहे का, हे सर्व मुद्दे तितकेच महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच FDIची तपासणी ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. पण आता या कारवाईनंतर पुढचा प्रश्न आहे, ही 4 डोमिनोज आउटलेट्स पुन्हा कधी सुरू होणार? परवाना निलंबित झाल्यानंतर संबंधित स्थापनांना नमूद केलेल्या त्रुटी दूर कराव्या लागतील आणि आवश्यक फूड सेफ्टी नियमाचे पालन करावे लागतील. त्यानंतर नियमित प्रक्रियेनुसार पुढील निर्णय होऊ शकतो. म्हणजेच ही कारवाई केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून संबंधित आउटलेटची नियमांची पूर्तता करणे हा पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे. तर मित्रांनो, एकीकडे डोमिनोज सारख्या लोकप्रिय ब्रँड, दुसरीकडे अन्न सुरक्षेचे कठोर नियम आणि या दोन्हीच्या मध्ये उभा आहे ग्राहक. ग्राहकाला चांगल्या चवीसोबत सुरक्षित अन्न मिळणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात FDIच्या कारवाईमुळे एक संदेश मात्र स्पष्ट जातो. ब्रँड कितीही मोठा असो, फूड सेफ्टीच्या नियमाचे पालन करणं बंधनकारक आहे. आता या 4 आउटलेट्सकडून त्रुटी दूर करण्यासाठी काय पावले उचलली जातात आणि पुढे त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी कधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मोठ्या रेस्टॉरंट चेनची अशाच पद्धतीची नियमाची तपासणी झाली पाहिजे का? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी युगवेद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.